म्हणतात प्रशांत टिक्कर साठी माझ्या नावावर 1.5 गुंठा असलेली जमीन विकून टाकतो, पण प्रशांत टिक्करला निवडून आणतो. जरा एकदा टाळ्या वाजवा. माझा जाहीरनामा तुम्ही वाचला असेल. सर्व शेतकऱ्यासाठी, मजुरांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी सर्व जाहीरनामा आहे. त्या जाहीरनाम्यामधलं जे मी तुम्हाला वचन दिलंय ते वचन जोपर्यंत पूर्ण होत नाही, आमच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा प्रशांत टिक्कर मी 5 वर्ष घराचं तोंड सुद्धा पाहणार नाही. मी माझ्या लेकराचं तोंड पाहणार नाही. लक्षात घ्या. माझ्या समोर या प्रशांत टिक्करला आज मी नुसता सन्मान केला नाहीये, तिने आपली अडचण सांगितली, पण या प्रशांत टिक्करनं आज छत्रपतींनी माती लावली कपाळावर. काय लावली आहे? माती. ज्याच्यात आपण पाया पडतो त्या मातीला, ते आपलं दैवत आहे. आणि ज्यावेळी हा छत्रपती घरातला हा संभाजी छत्रपती किरकोळ असा माणूस, हा संभाजी हा किरकोळ असेल, पण ते घराणं आहे शिवाजी महाराजांचं घराणं आहे, हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं घराणं आहे. आणि त्या शिवाजी महाराजांचा वंशज ज्यावेळी कपाळाला माती लावतो तर तो माझा झाला, तो माझा झालाय, तो माझा झालाय. आयुष्यभर त्याची काळजी घ्यायची जबाबदारी ही संभाजी छत्रपतीची. सौराज्य सद्गुराम राज्या परी शुभ